मुंबईच्या दिशेने मोटरसायकलवर एक व्यक्ती त्याच्या दोन मुलांना घेऊन काश्मीरा बाजूकडे जात होता. त्यावेळेस त्या मागे बसलेला जो मुलगा होता तो खाली पडला आणि त्याच्यावरून सिमेंट मिक्सर गेल्यामुळे त्याचा मृत्यू झालेला आहे. मृत्यू झालेल्या मुलाच्या वडिलांचं म्हणणं असं आहे की सिमेंट मिक्सरने त्यांना पाठीमागून ठोकलंय आणि त्यामुळे मागे बसलेल्या मुलाचा बॅलन्स गेल्यामुळे एक सिमेंट मिक्सर त्याच्या डोक्यावरून गेला आणि त्याच्या मुलाचा मृत्यू झालेला आहे. काही साक्षीदारांचं म्हणणं असं आहे की रस्त्यावर जे खड्डे पडलेले आहेत त्या रस्त्यावर खड्डे पडल्यामुळे मोटरसायकलचा बॅलन्स गेलेला आहे आणि बॅलन्स गेल्यामुळे मागे बसलेला मुलगा पडून ऍक्सिडेंट झालेला आहे. काश्मीरा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक या ठिकाणी आलेले आहेत. इथे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. आम्ही कॅमेरे बघतोय आणि त्या कॅमेऱ्यामधून अपघाताचं नेमकं काय कारण आहे हे अजून समोर येणं बाकी आहे. काश्मीरा पोलीस स्टेशनमध्ये जो मुलगा मृत झाला त्याच्या वडिलांच्या जबाबानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे. मुलाला आमचे एपीआय पालवे यांनी आधी हॉस्पिटलमध्ये नेलं होतं, त्यानंतर आता त्याला टेंबा हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. मुलगा मृत झालेला आहे. अथॉरिटीच्या ताब्यातला हा रस्ता आहे. यांना नॅशनल हायवे अथॉरिटीमध्ये त्यांना खड्डे भरावे, रस्ते व्यवस्थित करावे यासाठी आम्ही त्यांना अनेक नोटिसेस दिलेल्या आहेत. इव्हन वाहतूक शाखेचे जे एसीपी साहेब आहेत त्यांनी BNSS 168 नुसार सुद्धा त्यांना नोटिसेस दिलेल्या आहेत की उद्या समजा काही अपघात झाला किंवा काही फॅटॅलिटी झाली तर जर नॅशनल हायवे अथॉरिटीची चूक आढळली तर त्यांना जबाबदार धरण्यात येईल असे सुद्धा आम्ही त्यांना पत्रव्यवहार केलेले आहे. घटना घडू नये म्हणून आम्ही या ठिकाणी आम्ही 7 पोलीस दिलेले आहेत. एक अधिकारी आणि 7 पोलीस असतात. रस्त्याच्या त्या बाजूला जे मुंबई वाहिनी आहे त्या ठिकाणी 2 पोलीस कंटिन्यू ठेवलेले आहेत. या ठिकाणी आम्ही 3 पोलीस ठेवलेले आहेत. एक अधिकारी असतात, त्यासोबत वॉर्डन पण दिलेले असतात. लोकांना आम्ही सतत अपील करत असतो की तुम्ही वाहतुकीचे नियम पाळा. होतं काही लोक लेन क्रॉस करून बरेचसे जण जातात त्यामुळे अपघात होण्याची शक्यता असते. आम्ही लोकांना वारंवार विनंती करत असतो आणि जे लोक ऐकत नाही त्यांच्यावर आम्ही दंडनीय कारवाई करत असतो. तर आपल्या मार्फत मी लोकांना विनंती करेन की त्यांनी वाहतुकीचे नियम पाळा. याच्यामुळे काय होईल की अपघात होणार नाही, फॅटॅलिटी होणार नाही आणि आपण सगळे सुरक्षित राहू.